आपल्यासोबत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आहेत. तुमचा प्रोग्राम होणार आहे छात्रों की गुंज, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहात. पण त्याच्या आधी टीका टिप्पणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं या सगळ्या कार्यक्रमावर त्यांनी टीका केली आहे. ते म्हणतायत की विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, थेट तरुणांना एकत्र घेऊन संवाद साधला असता तर बरं झालं असतं. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक शाळांमध्ये जाऊन किंवा महाविद्यालयांमध्ये जाऊन तुम्ही स्टुडंट्स गोळा करून आणतायत, असं त्यांचा आरोप आहे. ठीक आहे, देवेंद्र दादा भाऊ आहे माझा मोठा, आजोळ आहे त्यांचं अमरावती. आणि माझ्या आत्याचा मुलगा आहे तो. काही त्याच्यामध्ये त्यांनी आमच्यावर टीका केली तर काही हरकत नाही आहे, करायला पाहिजे टीका. बघा, विषय असा आहे की ते म्हणतात, तुम्ही मला म्हटलं की तुमचा प्रोग्राम विद्यार्थ्यांचा आहे. हा माझा किंवा राहुल गांधींचा प्रोग्राम नाही आहे, हा विद्यार्थ्यांचा आहे. आणि हा चौथा कार्यक्रम आहे. राहिला विषय त्यांच्या टीका टिप्पणीचा, त्यांनी तुम्ही स्पेसिफिक नाही बोललात. ते असं म्हटलं की काँग्रेसच्या संस्था त्यांच्या, तर वेगळ्या काँग्रेसच्या संस्था कोणची, काँग्रेसची एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोणची काँग्रेसची आणि BJPची नसू शकते. ती एज्युकेशन इन्स्टिट्यूट असते. तिथं एक प्रोटोकॉलमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सिलेबस असतो, तो सिलेबस कॅरी करायचा असतो. शिक्षणाची संस्था असते, BJPची किंवा काँग्रेसची नसते. आणि या ठिकाणी ओपन इन्व्हिटेशन आहे, QR कोड दिलेला आहे. इतक्या हजारो मुलींचं कालचा काउंट 50,000च्या वरचा होता आणि आज किती आम्ही बघितलेला नाही आहे. मुलींसोबत कन्व्हर्सेशन करायचं आहे, विद्यार्थिनींसोबत कन्व्हर्सेशन करायचं आहे. तर मग एवढं कशाला पोटात दुखायला पाहिजे? तुम्ही पण करा, आम्ही करतोय, तुम्ही पण करा की. कशासाठी उगाचच आरडाओरडा करतायत? येत आहेत राहुल गांधी, तर आम्ही त्यांना वेलकम करायसाठी या ठिकाणी आहेत. राहिला विषय रजिस्ट्रेशनचा, ओपन इन्व्हिटेशन आहे, सगळेजण येत आहेत, ज्यांना पाहिजे ते सगळे येत आहेत. पण जर बघितलं तर याच प्रोग्रामसाठी जेव्हा पोलिसांकडनं परमिशन देण्यात आली तेव्हा 30 अटी वेगवेगळ्या लादून देण्यात आल्या आहेत. याच्या आधी कधी अशा अटी उघडपणे लादून देण्यात आल्याचं बघायला मिळालेलं नाही आहे. मात्र राहुल गांधींच्या कार्यक्रमाला अशा अटी दिसत आहेत, त्याबाबत काय वाटतं? मागच्या 15 वर्षांमध्ये ज्या हिशोबानं हे देश चालवत आहेत तो अरेरावीचा आहे. आणि अरेरावी करण्याचा ते फुल प्रयत्न करतायत, करतीलही. पण चेंज इज द रियालिटी अँड चेंज इज हॅपनिंग अँड एव्हरीवन कॅन गेट द पल्स. तर ती पल्स आम्हाला महसूस होते आहे, विद्यार्थिनींना, जेनझींना, मिलेनियम्सला जी जर महसूस होते आहे तर ती आदरणीय देवेंद्र दादांना आणि सन्माननीय पंतप्रधानांना पण महसूस होत असेल. तर त्याला आम्ही काय करू शकतो? पण किड्स वॉन्ट टू, मुलांना, लेकरांना राहुलजींसोबत कनेक्ट व्हायचं आहे, त्यांना त्यांचं जे दुखणं आहे ते ऐकवायचं आहे. ह्याच्या आधी उपोषण झाले तर काँग्रेसनी पॅलेट बुलेट्स वगैरे वगैरे कधीही नाही वापरली. काय होतं, AK-47 घेऊन कोणतरी मागं लागलं, अश्रुधुरा. आमचे जे पंतप्रधान होते, मग ते मनमोहन सिंग साहेब असो किंवा इंदिराजी असो, उपोषणाला त्यांनी व्हिजिट केल्या. उपोषण सोडा, तुमचं काय म्हणणं आहे हे आम्ही ऐकून घेतलं. म्हणजे आमचे जे सिनियर्स आहेत त्यांनी, आदरणीय सोनियाजी पण तिथपर्यंत पोचल्या. तर यांना लोकांपर्यंत पोचवता येत नसेल तर आम्हाला यांच्यापर्यंत लोकांचं काय दुखतं हे तर पोचवावं लागेल ना. आणि जो व्यक्ती आपलं काही चुकतं आहे हे ऐकण्याची क्षमता ठेवत नाही, तो कसा राज्य करू शकणार? जेनझींच्या पाठीशी काँग्रेस होतं आहे, म्हणजे कारण ते सगळ्या आंदोलनातलं आपण बघितलंच आहे. मात्र भाजप देखील जेनझींना कॉन्सन्ट्रेट करताना दिसते. त्यांनी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना सांगितलं की एका एका विद्यापीठात जा, त्यांच्याशी संवाद साधा. कुठेतरी जेनझी भाजप जेनझींना घाबरतायत किंवा त्यांना जवळ करू पाहतायत असं वाटतं? हे बघा, माझं मत असं आहे की मागच्या 14, 12, 13, 14 वर्षांपासून ह्या लोकांनी अरेरावीनी राज्य चालवलेलं आहे. ED, CBI, CID आणि आणि त्यांचे यंत्रणा, किती गोंधळ. खूप वेळेला आम्हाला असं दिसतं की पोलीसची वर्दी धारण करणारे आता एखाद्या विशिष्ट विचारधारेचे वाटायला लागले. अरे, पोलीसची वर्दी धारण करणारे हे तर देशाचे सेवक असतात ना. जसा निवडून आलेला व्यक्ती देशाचा सेवक असतो, तो एका विचारधारेचा नसतो, तो संविधानाने च्या मार्गावर चालणारा पाहिजे असतो. तर असं काही होत नाही आहे. फक्त अरेरावी करायची.
असं थोडी ना चालणार आहे. आता उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना देश काय फक्त मोदींचा आणि देवेंद्र फडणवीसांचा आहे, माझा नाही आहे, तुमचा नाही आहे. आपल्याला अधिकार आहे की नाही आहे? आपल्याला अधिकार आहे. त्या पोरांना काय केलं, परवाच्या दिवशी कुठेतरी मी बघितलं आणि ते मला येऊन भेटले पण, की ह्या लोकांनी आदिवासी शाळांमध्ये आदिवासी हॉस्टेल्समध्ये तुम्ही बाहेर आंदोलन करू शकत नाही, तुम्ही बोलू शकत नाही मीडियाशी. कसली अरेरावी? अरे अरेरावी आहे, देश आमचा पण आहे आणि आम्ही बोलणार, कारण संविधानाने आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. आपण जर बघितलं तर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना आता 2,000 रुपये पॉकेट मनी म्हणून सरकार देणार आहे. आधी लाडकी बहीण झालं, याच्या आधी उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं शिक्षण मोफत करू म्हणून पण आश्वासनं देऊन झाली आहे आणि आता 2,000 पॉकेट मनीचा हे दाखवतं. बघा, 2,000 पॉकेट मनीपेक्षा तुम्ही 25,000ची नोकरी द्या की. 25,000ची नोकरी महत्त्वाची आहे. आत्ता जो युवक, वी आर अ यंग कंट्री, आपण युवा देश आहोत. इन द वर्ल्ड वी आर रेकग्नाइज ॲज द यंगेस्ट कंट्री. तर यंगेस्ट कंट्रीला एम्प्लॉयमेंट केवढ्या घोषणा केल्या, मग त्या घोषणेची अंमलबजावणी कशी करायला पाहिजे ना? का नाही करत आहे? 2,000नी काय होतो? एक चक्कर मारून आलो पुण्याला तर 2,000 रुपये खर्च होऊन जातात. हां, वडापावची किंमत किती झाली आहे? किती दिवस? 15 ते 20 रुपये. किती दिवस पडणार आहे? इंटू 30 पुरणार आहे का वडापावला पण? मग वडापावला पण जी किंमत पुरणार नाही ती किंमत देऊ नका, नोकऱ्या निर्माण करा, अशी माझी विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. भाजप जेनझींना कॉन्सन्ट्रेट करताना दिसतंय. आधी मुख्यमंत्री फेलोशिप योजना दाखवली आणि आता मुंबई महापालिकेने देखील तशीच फेलोशिप योजना राबवायचं ठरवलं. माझं म्हणणं आहे, फेलोशिप्स द्या, ज्यांना गरज आहे त्यांना द्या. जी गरजवंत लेकरं आहे त्याच्यातलं एखादं साप चावून मरतं तर तुम्ही 4 लाख रुपये देता. राग येण्यासारखी गोष्ट आहे. एका गरीबाची किंमत 4 लाख आणि तुमची किंमत व्हॉट द हेल? नाही ना, अशा गोष्टी नाही करत. देवेंद्र दादा, तुम्ही मुख्यमंत्री आहात अख्ख्या महाराष्ट्राचे, एका पक्षाचे मुख्यमंत्री नाही आहात. तुम्ही काळजी घ्या, त्यांची पण घ्या आणि आमची पण घ्या, स्वतःची पण घ्या, देशाची घ्या, महाराष्ट्राची घ्या, अख्ख्या भारतवर्षाची घ्या. अहो घ्या की, आमिष कशाला देताय? काळजी घ्या ना, आमिष नका देऊ. जय हिंद. आपण जर बघितलं तर सरकार कुठेतरी जेनझींना घाबरत आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतोय, ना की कोणत्या संस्थेसोबत किंवा काँग्रेसच्या संस्थेच्या मुलांना घेऊन संवाद साधत आहे. जर त्यांच्या पोटात दुखत असेल तर ते त्यांनी पाहावं, अशी जी प्रतिक्रिया आहे ती यशोमती ठाकूर यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे.